Hello, my dear friends and my dear students. How's study going? Hope you are enjoying it. This is our YouTube channel, Go For It, and I am very happy to welcome you all to the new session of our English class. This is my English book 5, and from the third unit, we are going to learn a very short story about a tree, and that is the little bubble tree. Children, this is the title of the story, The Little Bubble Tree, and the only instruction given here is listen and read aloud with me. म्हणजे ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. आता माझ्याबरोबर मोठ्याने वाचणं तर शक्य नाही आहे. मग आता आपण काय करायचं आहे? You have to listen to me carefully, understand the story properly, and then after you can read it aloud for yourself. Okay? Now, हे आहे या गोष्टीचा शीर्षक, एक छोटेसे बाभळीचे झाड. And now I am going to read sentences one by one, and immediately I will explain the meaning of those sentences so that you could understand the story. In a grove of mango trees, there was one little bubble tree. आता इथे ग्रोव म्हणजे काय तर राई. ग्रोव म्हणजे जंगल, छोटंसं जंगल, अ स्मॉल फॉरेस्ट. अँड धिस राई वॉज ऑफ मँगो ट्रीज. म्हणजे हे आंब्याची राई होती. म्हणजे एका आमराईमध्ये काय होतं, एक छोटंसं बाभळीचं झाड होतं, बबूल ट्री. हिअर वी कॅन सी इन दिस पिक्चर देर आर मेनी मँगो ट्रीज अराउंड दिस बबूल. दॅट मीन्स दिस इज अ ग्रोव ऑफ मँगो ट्रीज. ही आहे आमराई आणि या आमराईमध्ये आहे एक छोटंसं बाभळीचं झाड. सो द लिटल ट्री वॉज प्रिटी बट इट वॉज नॉट हॅपी. हे छोटंसं झाड जे होतं ते सुंदर होतं. प्रिटी म्हणजे सुंदर, परंतु ते आनंदी नव्हतं, नॉट हॅपी. वन डे इट सेड, एक दिवस ते म्हणालं, आय डू विश आय हॅड बिग लीव्ज. मला असं वाटतं की मला मोठे पानं पाहिजे होते. बाभळीच्या झाडाला छोटे पानं असतात. त्याला असं वाटत होतं की मला मोठे पानं पाहिजे होते. ऑल द अदर ट्रीज हॅव बिग लीव्ज. इतर सर्व झाडांना कशी मोठी पानं आहेत. माय थॉर्न्स आर शार्प अँड स्टफ. माझे हे थॉर्न्स जे आहेत, काटे, ते सुद्धा कसे आहेत, तीक्ष्ण. शार्प म्हणजे तीक्ष्ण आणि स्टिफ म्हणजे कडक. कदाचित त्यामुळेच चिल्ड्रन डू नॉट लाईक मी. मुलांना मी आवडत नसेन. सो नेक्स्ट डे, व्हॉट हॅपन नेक्स्ट डे, दुसऱ्याच दिवशी, व्हेन द लिटल ट्री वोक अप, हे बाभळीचं झाड जेव्हा जागं झालं, इट हॅड बिग लीव्ज. त्याला मोठी पानं आलेली होती. इट वॉज जस्ट लाईक द मँगो ट्रीज. आणि ती पानंसुद्धा कशासारखी होती तर आंब्याच्या झाडांसारखी पानं होती. हिअर इन दिस पिक्चर वी कॅन सी दॅट द स्मॉल लीव्ज ऑफ दिस बबूल ट्री हॅज बीन गॉन. इट्स leaves has been changed into big leaves. Now I am happy. आणि आता मी खुश आहे असं ते झाड म्हणालं. इट सेड. बट अ गोट केम अलॉंग अँड एट अप ऑल द बिग लीव्ज. परंतु एक बकरी आली. यू कॅन सी हिअर दॅट दिस इज अ गोट. शी केम देअर टू द बबूल ट्री अँड शी एट अप ऑल द बिग लीव्ज. आणि तिने ती सर्व मोठी पाने खाऊन टाकली. ओ डिअर, सेड द बबूल ट्री. अरे रे रे रे, हे काय झालं, सगळीच्या सगळीच पानं या बकरीने खाऊन टाकली. आय विश आय हॅड गोल्ड लीव्ज. मला असं वाटतं की मला सोन्याची पाने पाहिजे होती. गोल्ड म्हणजे सोनं. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लीव्ज. कारण ज्या शेळी, बकरी, मेंढ्या आहेत त्या काही सोन्याची पाने खात नाहीत. नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी काय घडलं. व्हेन द लिटल ट्री वॉक अप, हे छोटंसं झाड जेव्हा जागं झालं, वॉक अप, इट हॅड
गोल्ड लीव्ज, चमत्कारच झाला म्हणायचा. या बाभळीच्या झाडाला पहा, या ठिकाणी गोल्ड लीव्ज आर देअर, राईट. सोन्याची पाने आपल्याला या ठिकाणी झाडाला लागलेली दिसतात. हाऊ हॅपी आय ॲम, मी किती आनंदात आहे, असं ते म्हणालं. बट अ थीफ केम अलॉंग अँड स्टोल ऑल द गोल्ड लीव्ज. परंतु एक थीफ म्हणजे कोण, तर चोरटा. एक चोर त्या ठिकाणी आला आणि त्याने स्टोल म्हणजे काय, स्टील म्हणजे चोरणे आणि स्टोल म्हणजे चोरले. स्टीलचा भूतकाळ STEAL, स्टील म्हणजे चोरणे आणि स्टोल म्हणजे त्याचा भूतकाळ. तर हा चोर त्या ठिकाणी आला आणि त्याने सर्व सोन्याची पाने चोरून घेऊन गेला. ओ डिअर, सेड द बबल ट्री. अरे रे 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 रे, हे काय घडलं. आय विश आय हॅड ग्लास लीव्ज. आणि मग त्याने अशी इच्छा व्यक्त केली, त्याच्या मनात असे विचार आले की मला खरं म्हणजे ग्लास लीव्ज म्हणजे काचेची पानं पाहिजे होती. ती काचेची जर पानं असती तर काय घडलं असतं, थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लीव्ज. कारण चोर काही काचेची पाने चोरणार नाहीत. नेक्स्ट डे वेन द लिटल ट्री वोक अप इट हॅड ग्लास लीव्ज. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते छोटंसं बाभळीचं झाड जागं झालं तेव्हा त्याला काचेची पाने आलेली होती. मग हाऊ हॅपी आय ॲम, आणि ते स्वतःशीच म्हणालं, मी किती आनंदात आहे. सी माय लीव्ज शाईन इन द सन. पहा तर खरं, माझी पाने कशी या सूर्यप्रकाशामध्ये चमकत आहेत. शाईन म्हणजे चमकणे. बट अ स्ट्रॉंग विंड, परंतु एक ताकदवान वारा. स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान, वारा, विंड म्हणजे वारा. स्प्रँग अप. आता स्प्रँग अप म्हणजे काय, तर अचानक वाढणे. वारा तर सगळीकडेच असतो, हवा सगळीकडेच आहे, परंतु यावेळी काय झालं, दॅट विंड स्प्रँग अप म्हणजे ते अचानक वाढला वारा. आणि सेड द विंड, त्या वाऱ्याचा जोराने आवाजसुद्धा आला. आपण माळरानावर वगैरे गेल्यानंतर, एखाद्या जंगलामध्ये गेल्यानंतर वाऱ्याचा आवाज येतो आणि तो शीळ घातल्यासारखा आवाज असतो. तसा आवाज या वाऱ्याने केला. अँड इट ब्रोक ऑल द ग्लास लीव्ज. आणि त्या वाऱ्याने काय केलं, सर्व ही काचेची पाने जी होती ती सगळी ब्रोक केली, म्हणजे फोडली. ब्रेक म्हणजे तोडणे किंवा फोडणे, आणि या ब्रेकचा भूतकाळ पास्ट टेन्स आहे ब्रोक. ओ डिअर, सेड द बबल ट्री. आणि या बाभळाच्या झाडाला पुन्हा खूप वाईट वाटलं आणि मग ते काय म्हणतंय आता, आय विश आय हॅड माय थॉर्न्स अँड स्मॉल लीव्ज अगेन. आणि मग ते इच्छा व्यक्त करतंय की कदाचित मला माझे काटे आणि छोटी छोटी पानंच पुन्हा पाहिजे होते. गोट्स डू नॉट ईट देम ऑल अप. शेळी, मेंढी, बकरी वगैरे असे प्राणी ते सर्व पाने खात नाहीत. थीव्ज डू नॉट स्टील देम. चोरसुद्धा ती पानं चोरत नाही. द विंड विल डू देम नो हार्म. वारासुद्धा त्यांना हानी पोचवत नाही. देन द ट्री वेंट टू स्लीप. आणि ते झोपी गेलं, वेंट टू स्लीप. Here you can see how the wind have broken leaves of glass of this bubble tree. Next day, when it woke up, it had all its thorns and small green leaves again. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते जागं झालं तेव्हा पुन्हा पहिल्यासारखेच त्याला काटे आणि छोटी छोटी हिरवी पानं लागलेली होती. ओह, आय नेवर वॉज सो हॅपी. खरंचच मी आजच्या एवढा आनंदी कधीच नव्हतो. सेड द लिटल बबल ट्री. ते बाभळीचं झाड म्हणालं. म्हणजेच अगोदर त्याला जे वाटलं होतं की आजूबाजूची आंब्याची झाडं पाहून त्याला वाटलं की आपल्याला सुद्धा या आंब्याच्या झाडांसारखीच मोठी पानं असायला हवीत. त्याने ती इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी त्याला मोठी पानं लागली आंब्याच्या पानांसारखी. मग
त्याचा तो आनंद व्यक्त करत असतानाच, आनंद साजरा करत असतानाच तिथे एक बकरी आली. त्या बकरीने सगळी मोठी पानं खाऊन टाकली. या झाडाला खूप वाईट वाटलं. मग त्याने इच्छा व्यक्त केली की जर मला वाटतं की माझी ही पानं सोन्याची हवी होती, म्हणजे मग बकरीने खाल्ली नसती. आणि मग दुसऱ्या दिवशी पाहतो तर काय, ती सगळी पानं सोन्याची झाली होती. आणि मग तो खूप खुश झाला. त्याचा आनंद त्याच्या गगनात मावत नव्हता. परंतु हा आनंदसुद्धा फार काळ टिकला नाही, कारण तेथे एक चोर आला आणि त्याने ती सगळी सोन्याची पानं चोरून नेली. पुन्हा एकदा हे झाड उघडं पडलं, बोडकं झालं. आणि मग नंतर ते स्वतःशीच म्हणालं परत की कदाचित मला वाटतं मला काचेची पानं पाहिजे होती, म्हणजे मग चोर ती चोरू शकला नसता. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी पाहतो तर सगळी पानं काचेची. आणि मग त्याला खूप आनंद झाला. मी किती आनंदात आहे म्हणून सांगू, अशा पद्धतीने तो स्वतःशी बोलू लागला. परंतु थोड्याच वेळात काय झालं, तेथे जोराचा सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या वाऱ्यामुळं त्याची सगळी काचेची पानं जी होती ती सगळी फुटून गेली. आणि पुन्हा त्या बाभळीच्या झाडाला खूप वाईट वाटलं. आणि शेवटी त्याने इच्छा व्यक्त केली की ही अशी सोन्याची पानं, मोठी पानं, काचेची पानं काही उपयोगाची नाहीत. मला माझी अगोदरचीच, मूळचीच लहान पानं आणि माझे काटेच प्रिय आहेत. मला तेच असते तर किती बरं झालं असतं. असं म्हणून ते झोपी गेलं. आणि सकाळी उठून पाहतो तर त्याची पहिलीच स्थिती त्याला परत प्राप्त झालेली दिसली. आणि मग त्याने सांगितलं की खरंच मी एवढा आनंदी कधीही नव्हतो. अँड नाव लुक ॲट दीज वर्ड्स गिवन हिअर. दिस इज द ग्लोसरी. ॲक्च्युली ग्लोसरी म्हणजे काय, कठीण शब्दांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. सो यू राईट डाऊन दीज डिफिकल्ट वर्ड्स इन युअर नोटबुक्स अँड रिसाइट द मीनिंग्स अँड स्पेलिंग्स ऑफ दीज वर्ड्स. नाव मूविंग टू द नेक्स्ट सेकंड ॲक्टिव्हिटी, दॅट इज रीड अँड रिमेंबर. या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आता काय सांगितलं आहे की वाचा आणि लक्षात ठेवा. वन लीफ मेनी लीव्ज, वन शेल्फ मेनी शेल्व्स, वन नाईफ मेनी नाईव्स, वन थीफ मेनी थीव्स, वन वुल्फ मेनी वूल्स, one life many lives. So here some nouns are given in the singular and plural forms. So we have to understand that these are, one means singular and many means plural forms of the nouns. Remember one rule here, while making the plurals of the nouns that ends with f or fe, the last letter f or fe is changed in ve and s is added. म्हणजेच अशा नामांचं अनेक वचन करताना की ज्यांचा शेवट f किंवा fe ने होतो, त्यावेळी त्यांचं अनेक वचन करताना आपल्याला f आणि feचं ve मध्ये रूपांतर करायचे आणि मग s जोडायचा आहे. So practice this rule and find out more nouns that ends with letter F or FE and practice making plurals. Now let's move to the next activity, that is number 3. Read the following sentences carefully. खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. Children do not like thorns. मुलांना काटे आवडत नाहीत. याला म्हणतात नकारात्मक वाक्य. डू नॉट लाईक. चिल्ड्रन लाईक फ्लावर्स. मुलांना काय आवडतं? फुले आवडतात. हे आहे होकारार्थी वाक्य. याचाच अर्थ या ठिकाणी नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. मग आता या सगळ्या गोष्टींना अनुसरून हा जो पहिला भाग आहे या प्रश्नाचा ए, तो आपण पाहू. ड्रॉप, डू नॉट or does not in the following and frame meaningful sentences. ड्रॉप म्हणजे गाळा किंवा काढून टाका. काय काढून टाकायला सांगितलं आहे? डू नॉट और डज नॉट या खाली दिलेल्या वाक्यांमध्ये जर डू नॉट असेल किंवा डज नॉट असेल तर ते काढून टाकायचं आहे.
इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्सेस. आणि अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायची. यू मे हॅव टू चेंज द हायलाइटेड वर्ड्स. हायलाईट केलेले जे वर्ड्स आहेत, गोल्ड, ग्लास, ग्रेप्स, ह्या शब्दांमध्ये आपल्याला कदाचित बदल करावा लागू शकतो. तर आता आपण पाहूया. द फर्स्ट वन इज गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्ज. मग आता हे आहे नकारार्थी वाक्य. याचं आपल्याला होकारार्थी बनवताना डू नॉट काढून टाकावं लागेल. गोट्स डू नॉट ईट गोल्ड लिव्ज म्हणजे बकरी सोन्याची पाने खात नाहीत. आता आपल्याला बनवायचं आहे कसं, होकारार्थी. गोट्स ईट गोल्ड लिव्ज म्हणणं चालेल का? सोन्याची पानं खातात का? नाही. म्हणून गोट्स ईट ग्रीन लिव्ज. हे झालं नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर. हिअर इन द सेकंड सेंटेन्स थीव्ज डू नॉट स्टील ग्लास लिव्ज. हे झालं नकारार्थी वाक्य. मग आता याचं होकारार्थी बनवताना आपल्याला नकारार्थक शब्द जे आहेत ते काढावे लागतील. डू नॉट, राईट. मग आता काय होईल? थीव्ज, स्टील. मग आता ग्लास लिव्ज चोरतील का ते? काचेची पानं चोरतील का? नाही. काय चोरतील ते? गोल्ड लिव्ज. म्हणून आपण लिहायला पाहिजे थीव्ज स्टील गोल्ड लिव्ज. याप्रमाणे तुम्ही आता राहिलेल्या वाक्यांचं होकारार्थी वाक्यांमध्ये रूपांतर करायचं आहे. सो नाव वी विल मूव टू द सेकंड पार्ट ऑफ दिस क्वेश्चन, दॅट इज बी. यूज डू नॉट or does not appropriately in the following and frame meaningful sentences. आता वरच्या उपप्रश्नाच्या बरोबर उलट कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे की या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट हे शब्दप्रयोग करायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे आहेत. ए भागामध्ये आपण होकारार्थी वाक्य बनवलेली आहेत. सो द फर्स्ट सेंटेन्स इज आय लाईक मँगोज. मला मँगोज आवडतात. हे झालं होकारार्थी वाक्य. आता याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट वापरावं लागेल. मग नेमका कोणता शब्द प्रयोग करायचा? डू नॉट. कारण या ठिकाणी प्रथम पुरुष एकवचनी करता आहे. डज नॉट केव्हा वापरतो आपण? ज्यावेळी तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल त्याचवेळी आपल्याला डज नॉट वापरावं लागेल. म्हणजेच ही, शी और इट यापैकी जेव्हा एखादा करता असतो, हे झाले तृतीय पुरुषी एकवचनी करते, त्यावेळी आपल्याला डज नॉट हा शब्द प्रयोग करता येईल. देन इट विल बी आय डू नॉट लाईक. आता वाक्यामध्ये मला आंबे आवडतात असं होतं. मग आता आपल्याला इथे फिक्स हा शब्द का आला? कारण आपल्याला अर्थ तर बदलायचा नाही, आपल्याला त्या ठिकाणी फळ बदलावं लागेल. मला आवडत नाहीत, आंबे आवडत नाहीत असं म्हणून चालणार नाही, कारण त्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो. आपण त्या मँगोच्या ऐवजी दुसऱ्या फळाचा उल्लेख करू शकतो, जसा या ठिकाणी फिग्स म्हणजे अंजिराचा उल्लेख केलेला आहे. यू कॅन ऑल्सो राईट ॲज लाईक बनान, ग्वावा, कस्टर्ड ॲपल, ग्रेप्स to make the sentence negative. Now the second sentence, you travel by bus. मग या ठिकाणी आपल्याला डू नॉट कुठे टाकावं लागेल? यू नंतर. यू डू नॉट ट्रॅव्हल. आता या ठिकाणी काय म्हटलंय? बसचा वापर केलेला आहे. यू ट्रॅव्हल बाय बस. परंतु इथं आपण म्हणताना काय म्हणू शकतो? यू डू नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन. नाव you complete the remaining sentences and make them negative from affirmative. म्हणजेच जी होकारार्थी वाक्य नकारार्थी करायची राहिलेली आहेत ती तुम्ही नकारार्थी बनवण्याचा प्रयत्न करा आणि लक्षपूर्वक शब्दांमध्ये बदलसुद्धा करा. नाव द फोर्थ ॲक्टिव्हिटी which is given here, complete the following sentences using your ideas. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून खालील वाक्य पूर्ण करा. दिस इज बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनाशक्तीवर आधारलेली ही ॲक्टिव्हिटी आहे. सो
You can use your ideas and imaginations to complete these sentences. For example, I wish I had wings. I wish I could fly. I wish I had a horse. I wish I could go for a long drive. I wish I had a fish. I wish I could swim with him. अशा प्रकारे तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कमीत कमी 8 वाक्य बनवायची आहेत. So children, it's your turn now. Read the story again and again. Recite the meanings and spellings of the difficult words. Complete the task as we have discussed and show these activities to your teacher. We'll meet again with the next topic. Till then, keep listening, reading, speaking, writing, and practice English with our channel. Go for it. Watch the videos on our channel again and again. Stay home, stay safe, and take care. Bye bye.